डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळातर्फे 15 डिसेंबर रोजी 34वी अखिल भारतीय धम्म परिषद जयसिंगपूर येथील वैशाली बुद्ध विहारामध्ये संपन्न होत आहे। याबद्दलची माहिती भंते डॉक्टर यश कासेपायन यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। भंते डॉक्टर उपगुप्तजी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असून यावेळी भंते डॉक्टर उपगुप्त, भंते प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल, भंते प्रज्ञाशील, भंते करुणानंद, भंते आनंदस्तवीर, भंते संबोधी भिक्खुनी, बुद्धकन्या, धम्मचारिणी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि 34वी धम्म परिषद आहे, तर प्रत्येक धम्म परिषदेला विदेशातील आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे भिक्खू संघ तर येतच असते, पण विद्वान भिक्खू संघ तर विद्वान आहेत, जाणकार आहे, पण गृहस्थसुद्धा विद्वान आणि अनेक देशातून येऊन तिथं भेटी दिलेल्या आहे। आणि मान्यवर मुख्यमंत्री 7-8 वेळा महाराष्ट्राचे मान्यवर मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेलेले आहे। सुशील कुमार शिंदे, हांडोरे साहेब, काय अशोक म्हणजेच नांदेडचे आपले, काय तर सर्व अनेक मुख्यमंत्री तिथं, विलासराव देशमुख, सर्व अनेक मुख्यमंत्री तिथं येऊन गेले। यावर्षी आपल्याला मी निमंत्रण देतो, मोठ्या संख्येनं आपण जयसिंगपूरच्या या धम्म परिषदेला यावं। धम्म परिषदेचा उद्देश आहे म्हणजेच बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून बुद्धाच्या धम्माकडे जाणे आणि एक चांगल्या रीतीनं परिपूर्ण माणूस म्हणजे त्याच्या जीवनातले सर्व दुःख समाप्त होऊन सुज्ञ सुसंस्कृत माणूस निर्माण होणे, हे त्या बुद्ध या धम्म परिषदेचे उद्देश आहे। आणि समस्त नागरिकांना जिथपर्यंत हा लॉर्ड बुद्धाचा व्हिडिओ जाईल तर त्याचे म्हणजे आता वर्तमान अध्यक्ष प्राचार्य कर्णिक प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर कर्णिक सर आहे, सचिव रमेशराव कांबळे आणि सर्व लोक आहेत। संस्थापक मंडळ तर खूपच मोठं आहे, बुवा कांबळे साहेब, विराट हाले साहेब, गुरुजी, सर्व लोकांनी शिक्षकांनी ही संस्था स्थापन केली होती। आज मात्र हा वटवृक्ष झालेला आहे आणि खूप सुंदर बुद्ध विहार आहे। आपण तिथं या, हे तर धम्म परिषद झाली आणि तिथं मी नेहमीच राहतो। पाली भाषेला आता शिवाजी विद्यापीठामध्ये पाली भाषेसाठी कोर्स सुरू झाला आहे, माझ्याशी पाली भाषेशी चर्चा करा तुम्ही। आणि अजूनही बुद्धाच्या धम्माच्या संबंधानं मी असं म्हणत नाही का मला सर्व कळते म्हणून, पण आपण नेहमी धम्माची चर्चा करत राहिलो पाहिजे। पुन्हा लॉर्ड बुद्धा चॅनलनं विशेष रूपानं दयानंद जिरगे हे वारंवार आम्हाला भेटत असतात आणि त्यांनी आज माझी मुलाखत घेतली। आता जबाबदारी त्यांची आहे का ही मुलाखत ते किती लोकांपर्यंत पोहोचवतात हे महत्त्वाचं आहे। काय पुन्हा म्हणजे सर्वांच्या प्रती कुशल कामना करून निमंत्रण देतो। 15 डिसेंबर 2024ला रविवार आहे, या वेळेला काय आपण आपापल्या गावातून मोठ्या संख्येने या।